शिरडोन ग्रामपंचायतीचा मनमानी कारभाराविरोधात आमरण उपोषण. शिरडोन येथील ग्रामपंचायतीनं डिसेंबर महिन्यात आयोजित केलेल्या ग्रामसभेत 50% सवलतमधून जमा होणारी पाणीपट्टी व घरपट्टीची रक्कम 26 जानेवारीच्या ग्रामसभेपर्यंत खर्च करू नये असा ठराव मंजूर झाला असताना देखील ग्रामपंचायत ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत सदरची रक्कम खर्च करतायत. या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात शाहीर बांदार यांनी आज ग्रामपंचायतीच्या चौकात आमरण उपोषण सुरू केलंय. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीकडील थकीत खातेदारांना 50% सवलत देण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाला. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडे जमा होणारी रक्कम प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव करूनच रक्कम खर्च करण्याचा ठराव झालेला असताना देखील सदरची जमा होणारी रक्कम ग्रामपंचायत खर्च करते. ग्रामसभेच्या झालेल्या ठरावाला ग्रामपंचायतीनं केराची टोपली दाखवली आहे. या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात शाहीर बांदार यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. या उपोषणाकडे ग्रामपंचायत पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी अद्याप कुणीही फिरकलं नसल्यानं उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा केली नसल्यानं ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. ग्रामपंचायत शिरडोन यांनी प्रतिक्रियाद्वारे म्हणालेत की दिवाळीच्या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पगार, बोनस देण्यासाठी इतर व्यक्तीकडून अनामत रक्कम घेतली होती. सदरची रक्कम देण्यासाठी वारंवार मागणी होत असल्यानं आम्ही सवलत कर रकमेतील पैसे खर्च टाकलेत. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरडोन.